चल ग चल, तुझा मस्त दाखव मला, ब्लॉग मध्ये आला पाहिजे तुझा मस्त. नीट 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 दाखव कसं होतं पहिले ना आता कसं आहे. या माझ्या स्किनचे पुळे आणि या मोठ्या स्किनचा पुळा आणले. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन माझ्या ब्लॉगमध्ये. चला सकाळचे वाजले ती 6 आणि मुलीला जायचं होतं शाळेत. तर चला तिचा टिफिन रेडी केला मी. छान अशी पोहे तिला फ्राय करून दिले, कुरकुरीत पोळ्यांचे तुकडे. आणि छान आता मला तिला इथे फ्राईज फिंगर करायचे होते बटाट्याचे. तर चला तिला छान आता आवरून दिलं. बघा आंघोळ वगैरे छान झाली, रेडी झाली, 2 वेण्या घालून दिल्या. त्यानंतर आता तिला टिफिन वगैरे बांधून दिला, म्हणजे पॅक करून दिला. आणि आता चला बघा छान आता तिचं आवरलं आणि बुटं वगैरे घालून आता ती जाणार आहे शाळेत. आणि ती गेल्यानंतर मला माझं आवरायचं आहे. त्यानंतर असते मुलाची शाळा. तर चला त्याची ही मला टिफिनची तयारी करायची होती. तर छान बटाट्याची काप दिल्या, तिला फ्राय करून दिले. त्यानंतर मिस्टरांनी अंडी तिला शाळेत सोडून आल्यानंतर छान अशी खारी आणि टोच आणली होती. त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि फ्रेश झाली. आणि आता आमच्याकडे असतो बुधवारचा बाजार, म्हणजे नाशिकला आमचा असतो बुधवारचा बाजार असतो. त्यानंतर खूप म्हणजे छान असं थोडासा भाजीपाला आणला तर. आणि पाऊस जरी पडला असला तरी आपल्याकडे खूप भाजीपाला महाग आहे. तर बघा एवढीशी भाजी आहे पण 60 रुपयाला आहे. त्यानंतर कढीपत्ता आणला होता, कोबी, फ्लावर आणि भेंडी, आणि हे याच्यामध्ये होती कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. चला आता छान असा भाजीपाला मला छान असा साफ वगैरे करायचा होता आणि ठेवायचा होता. आणि चला सगळं काढून ठेवते एका पिशवीमध्ये भरून. मी आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. बघा टमॅटो, काकडी, भेंडी आणि लिंब सगळं असं म्हणजे थोडं का होईना भाजीपाला आणून ठेवला होता. म्हणजे कसं असतं घाई गडबडीमध्ये आपल्याला थोडे का होईना सुक्या भाज्या मला डब्यासाठी बनवून द्यावं लागतं. त्यानंतर मी मेथीची भाजी स्वच्छ केली, निवडून घेतली. त्यानंतर मला बनवायची होती आज मेथीची भाजी. तर छान अशी साफ केली. आणि खूप महाग आहे मेथीची भाजी, अजिबात परवडत नाही, पण काय करतात तर घ्यावं तर लागतेच. तर मुलीला खायची होती. तर चला मेथीची भाजी साफ केली, स्वच्छ केले, बाजार निवडून घेतला. त्यानंतर छान आता माझे भांडे असले. चला आता भाजी वगैरे निवडून घेतली आणि स्वच्छ केली 2 पाण्याने. चला भाजी मला करायची होती. आणि बघा कढईमध्ये आम्ही छान आता हिरव्या मिरचीचं वाटण, म्हणजे शेंगदाणे, लसूण आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा मिक्सरला वाटून घेतल्या. त्यामध्ये छान फ्राय केलं. आणि तेल म्हणजे सकाळी मुलांना बटाटे फ्राय करून दिले होते, त्याचे कापतेच होतं. त्यानंतर एकीकडे कणिक मळून ठेवलं होतं. त्यानंतर मला आता रेशन कार्डची KYC करायची होती. तर चला मी दुकानामध्ये सुद्धा मी जाऊन आले, KYC करून आले रेशन कार्डची. आणि छान आता यामध्ये शेंगदाण्याचं वाटण म्हणजे 4 वाटून परतून घेतलं. कारण कसं आहे ना, म्हणजे मला भाजी पातळ करायची होती, त्यामुळे थोडंसं म्हणजे पातळच थोडंसं हे केलं. त्यानंतर छान भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि छान आता भाजी फ्राय केली. तर आपली मेथीची भाजीची रेसिपी देखील आपली खूप वेळा आहे आपल्या चॅनेलवर, ते बघू शकता तुम्ही. आणि चला आता छान अशी मेथीची भाजी केली, पोळ्या वगैरे करून घेतल्या. त्यानंतर आता जेवण वगैरे झाली होती. त्यानंतर मला जायचं होतं बाहेर मुलीचं मोस काढण्यासाठी. तर चला आता तुम्हाला पुढे दाखवते. तर छान असा आवरला आणि मिस्टरांसंग मी गेले ते बाहेर. तर चला आम्ही जाता जाता रस्त्यातच आम्हाला पाऊस लागला. त्यानंतर आम्ही थोडं साईडला थांबलो, कारण खूप पाऊस होता, तर ओलं झालं असतं, त्यामुळे आम्ही थोडं साईडला थांबून घेतलं 5-10 मिनिटं पाऊस जाईपर्यंत. त्यानंतर आता दवाखान्यात जायचं होतं आम्हाला, मुलीचं मोस काढायचं होतं, कारण तिच्या डोळ्यावर आणि थोडंसं नाकापाशी बारीक साईजमध्ये मोस आलेलं होतं. तर ते आम्हाला जायचं होतं नाशिक रोडला काढण्यासाठी. तर चला तिथून आम्ही पाऊस कमी झाला आणि निघालो होतो नाशिक रोडला. त्यानंतर आता मिस्टरांना भरायचं होतं गाडीमध्ये पेट्रोल. तर चला ते भरून घेत होते, पेट्रोल टाकून घेत होते. तर म्हणलं चला कसं आहे गाडीमध्ये रस्त्यात कुठं बंद नको पडायला. त्यानंतर आम्ही आलो होतो इथे नाशिक रोडला, समर्थ क्लिनिक आहे दवाखान्याचं नाव. आणि बघू शकता तुम्ही आता हिच्या डोळ्यावर किती मोठे मोस आहे. तर ही काढायची होती आम्हाला.
चला आता आईला घेऊन आम्ही वरती चाललो होतो. तर पहिल्याच फ्लोअरवर इथे दवाखाना होता. तर तिचं आता मोस आम्ही काढून घेणार होतो. तर बघा हा असा होता दवाखाना. कारण आम्ही आता तिला काढताना काय मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण तिला मला धरायचं होतं, त्यामुळे मला काही शूट्स करता आलं नाही. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता नेलीचं डोळ्यावरचं मोस होतं ते निघालं आहे आणि थोडंसं आहे ते सुद्धा तेल वगैरे लावून जाईल. त्यानंतर आता आम्ही आलो होतो आणि आता पुन्हा आम्हाला जायचं होतं पासपोर्ट फोटो काढण्यासाठी. त्यानंतर आता आम्ही थोडंसं स्वीटच्या दुकानामध्ये गेलो, तर तिथे आम्ही थोडं स्वीट वगैरे खाल्लं. त्यानंतर पासपोर्ट साईजचे फोटो काढले, कारण मतदान यादीसाठी लागणार होते. त्यानंतर फोटो वगैरे काढले आम्ही आणि आता आलो होतो घरी. तर चला घरी आलो तर छान आता थोडंसं फ्रेश वगैरे झालं आणि स्वयंपाक करायचा होता. छान मला वरण भात करायचा होता, कारण दुपारचीही भाजी पोळी होते, त्यामुळे छान थोडासा मी वरण भात इथे केला होता. कारण दुपारची इथे बघू शकता पोळ्या आणि कोणालाही जास्त म्हणजे भूक नव्हती, त्यामुळे मी काही जास्त स्वयंपाकच केला नाही, कारण दुपारचीही मी तिची भाजी उरलेली होती. आणि आता चला आता जेवण वगैरे करून घेतो. छान सर्वांना इथे वाढून देते. आणि मी आणलं होतं पॅटीस, तर बघा ती पॅटीस खाते आणि छान म्हणते. चला आता